राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गेल्या पाऊण तासापासून चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सुद्धा या भेटीदरम्यान उपस्थित आहेत। मराठा आरक्षण आणि अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोघांमध्ये भेट होते। पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत महाराष्ट्राचे कोणकोणते प्रश्न सोडवले जाणार याची उत्सुकता आहे। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मराठा आरक्षण हा जरी प्रमुख मुद्दा असला तरी सुद्धा महाराष्ट्र हे असं राज्य ज्याला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला। मग कोविडची परिस्थिती, राज्याची जबाबदारी, लसींचा पुरवठा यावरनं किती राजकारण रंगलं, कसे केंद्र आणि राज्य आरोप प्रत्यारोप झाले हेही आपण पाहिलं। तर या पार्श्वभूमीवरती सुद्धा ही भेट होतीये, तर कोविडचा मुद्दा किती महत्त्वाचा असेल? नक्कीच ज्ञानदा, खरं तर मराठा आरक्षणापाठोपाठ या भेटीचा सर्वात महत्त्वाचा अँगल कुठला असेल तर ती म्हणजे कोविडच्या पार्श्वभूमीवरती देशातल्या सर्वात प्रभावित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत भेट होते। कालच पंतप्रधानांनी जे निवेदन केलं त्याच्यामध्ये जवळपास सर्व गोष्टींचा ब्लेम जो आहे तो राज्यांवरती टाकलेला होता आणि राज्यांची ही मागणी होती लस आमच्या पद्धतीने आम्हाला ती खरेदी करण्याची, मात्र त्यांना ते जमलं नाही आणि म्हणून आता केंद्र पुन्हा ही सगळी लसीकरणाची मोहीम हातात घेत आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते। मात्र दुसऱ्या लाटेमध्ये आपण जर पाहिलं तर लस याच्याशिवाय काही बेसिक गोष्टींची पुरवठा वगैरे ज्या गोष्टी आहेत या सगळ्या केंद्राच्या हातामध्ये होत्या आणि त्याच्या संदर्भात वारंवार राज्य सरकारला निवेदनं करावी लागत होती। तर या अनुषंगानं सुद्धा ही भेट महत्त्वाची असणार आहे। आत्ता जरी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली, महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनचं जे संकट आहे ते हळूहळू काही ठिकाणी कमी झालं आहे, मात्र तरीसुद्धा भविष्यातली एक तयारी आपल्याला करावी लागणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा ही भेट महत्त्वाची आहे। आत्तापर्यंत कोरोना काळामध्ये पंतप्रधानांनी जवळपास 9 ते 10 वेळा मुख्यमंत्र्यांच्या सोबत संवाद साधलेला आहे, सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत, मात्र तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होता। कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिले असतील की ज्यांना थेट भेटीची संधी मिळालेली आहे आणि ही संधी जी आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्कीच गमावणार नाहीत। राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेसोबत आहेत, त्यांच्याही प्रशासकीय अजेंड्यावरती या संदर्भातल्या गोष्टी असतीलच आणि त्या दृष्टीनं सुद्धा या भेटीमध्ये चर्चा होणार याच्यामध्ये काही शंका नाही आहे। नियोजित जी वेळ होती भेटीची त्याच्यापेक्षा जास्त काळ ही भेट चालल्याचं आपल्याला दिसतंय, कारण आता जवळपास 11:15 झालेले आहेत आणि अजूनही हे सगळे नेते जे आहेत ते 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानीच आहेत। अजूनही कुठली लगबग सुरू झालेली नाही आहे, याचा अर्थ मीटिंग अजून संपलेली नाही आहे आणि त्यामुळे जवळपास पाऊण तास ही मीटिंग चाललेली आहे। आत्तापर्यंत अजून ती किती वेळ चालती आहे माहिती नाही, पण नियोजित वेळेपेक्षा तरी ती जास्त चालती असं दिसतंय। 11:15चं टायमिंग महाराष्ट्र सदनातल्या पत्रकार परिषदेचं होतं, मात्र ज्या अर्थी ही भेट अजून संपलेली नाही आहे त्या अर्थी त्या पत्रकार परिषदेला सुद्धा अधिक वेळ लागू शकतो। प्रश्न त्याचबरोबर जीएसटीचा परतावा हा कायम राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधल्या भांडणाचा किंवा विरोधाचा एक प्रमुख मुद्दा असतो। राज्याचे अर्थमंत्री सुद्धा त्या भेटीमध्ये उपस्थित आहेत, राज्याचे मुख्य सचिव सुद्धा आहेत, त्यामुळे जीएसटीचा परतावा असो किंवा केंद्राकडनं आणखी वेगवेगळ्या बाबतीत मिळणारा निधी असो त्याची सुद्धा चर्चा किती प्रामुख्याने केली जाईल आजच्या बैठकीमध्ये? जीएसटीच्या बाबतीत खरं तर राज्यांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये मिळते आणि ती बैठक अगदी 7-8 दिवसापूर्वी झालेली आहे। 28 मेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व राज्याच्या अर्थमंत्र्यांसोबत चर्चा केलेली होती, पण नक्कीच तो देखील महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे। अनेक राज्यांनी आता ही मागणी केलेली आहे की जे जीएसटीचं कम्पेन्सेशन आहे ते 2022पर्यंतच कायद्यानुसार अपेक्षित आहे, कारण कायदा झाल्यानंतर 5 वर्ष राज्यांना त्यांच्या महसुलातला जी महसुलातली घट आहे, तोटा आहे तो केंद्र सरकार भरून देणार आहे। मात्र ही मुदत जी आहे ती अजून 3 किंवा 5 वर्षांनी वाढवावी ही प्रमुख मागणी राज्यांनी केलेली आहे। याच्याशिवाय केंद्र सरकारचा जो वाटा त्यांना येणं अपेक्षित असतं तो वेळेवर मिळावा ही सुद्धा याच्यातली प्रमुख मागणी आहे। आणि वादळासंदर्भात सुद्धा आपण वारंवार म्हणतोय की केवळ गुजरात या राज्याला मदत जाहीर झालेली आहे। तौक्ते वादळ देशातल्या 6 राज्यांना धडकलेलं होतं, मात्र पंतप्रधानांचा दौरा केवळ गुजरातचा होता आणि त्यामुळं महाराष्ट्राला या संदर्भात नेमकी कधी मदत मिळते, कारण सलग 2 वर्ष महाराष्ट्रानं हा वादळाचा फटका अनुभवलेला आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा ही मदत कोकणातल्या असेल किंवा अगदी उत्तर महाराष्ट्राच्या जवळच्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळणं हे तातडीनं महत्त्वाचं आहे।
प्रशांत, त्याचबरोबर आता ही बैठक संपली की थेट पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांची होण्याची शक्यता आहे. साधारणतः अर्ध्या तासाची वेळ होती. 11:05 या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि आता जवळपास 11:50 झालीत. पाऊण तास उलटून गेलाय. अजूनही बैठक संपली नसल्याचं कळतंय. प्रशांत, एक छोटासा प्रश्न, इथून पत्रकार परिषद आणि मग पुन्हा मुंबई असा फिक्स दौरा आहे मुख्यमंत्र्यांचा का या दरम्यानही आणखी काही भेटीगाठी होण्याची शक्यता आहे? जी माहिती आपल्याला कळाली त्याच्यानुसार पत्रकार परिषद होईल महाराष्ट्र सदनामध्ये या भेटीनंतर आणि त्याच्यानंतर हे तिघंही विशेष विमानानं परत मुंबईला रवाना होतील. मागच्या वेळी उद्धव ठाकरेंचा जो दौरा होता त्यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच दौरा होता, त्याच्यामुळे साहजिक आहे मोदींच्या शिवाय इतर काही नेत्यांना ते भेटलेले होते. लालकृष्ण अडवाणी यांना ते भेटलेले होते, त्यांचे आशीर्वाद घेतले होते सरकारसाठी आणि 3 पक्षाचं सरकार होतं. काँग्रेस हा त्याच्यातला एक महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे त्यांनी सोनिया गांधींची सुद्धा भेट घेतलेली होती. यावेळी मात्र असा दुसऱ्या कुठल्या भेटीचा अजेंडा त्यांच्या एकूण या दौऱ्यामध्ये नाही आहे आणि ही पत्रकार परिषदच त्या अर्थानं जास्त महत्त्वाची आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला नेमकं कळेल की या भेटीतून ते नेमकं काय दिल्लीकडून घेऊन महाराष्ट्राला जाणार आहेत. मराठा आरक्षणाचं नेमकं काय होते पुढे, कारण आंदोलनाची भाषा महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू होतोय आणि कदाचित हीच संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकार तातडीनं दिल्लीमध्ये आलेलं आहे आणि हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की आम्ही गांभीर्यानं जे काही करायचं ते करतो आहोत. केंद्र सरकार अगदी दिल्लीपर्यंत धडक मारून आलेलो आहोत, पण आरक्षणाच्या दृष्टीनं कायदेशीर पावलं नेमकी काय पडू शकतात, केंद्र सरकारला ते शक्य आहे का, हे आपल्याला पत्रकार परिषदेतल्या उत्तरांमधून कळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.